राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, लवकरच 15 ऑगस्ट येत आहे, म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन। हा दिवस साजरा करण्यासाठी आपण तिरंगा फडकवतो, देशभक्तीची गाणी गातो। पण मित्रांनो, हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बऱ्याच वीरांनी आपले रक्त, बलिदान आणि त्याग दिलेला आहे। त्यातील काही वीरांची नावं आपण रोज ऐकतो, जसे की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस इत्यादी। पण त्यातील काही असे वीर आहेत ज्यांच्याविषयी इतिहासामध्ये जास्त लिहिलं गेलेलं नाहीये। तर अशाच वीरांविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, ज्यांच्याविषयी इतिहासामध्ये जास्त लिहिलं गेलं नाही आणि त्यांच्याशिवाय आपलं स्वातंत्र्य अपूर्ण आहे। मित्रांनो, यातीलच पहिल्या स्वातंत्र्य सेनानी आहेत मातंगिनी हजरा। मातंगिनी हजरा यांनी तिरंग्यासाठी आपले प्राणार्पण केले। यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1870 रोजी पश्चिम बंगाल येथे झाला। 73 वर्षांच्या मातंगिनी यांनी भारत छोडो या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला। 29 सप्टेंबर 1942 रोजी हजारोंच्या मोर्चाचे नेतृत्व करताना पोलिसांनी यांच्यावर गोळ्या झाडल्या। पहिली गोळी खांद्यावर, दुसरी गोळी पोटात लागली, तरीही त्या डगमगल्या नाहीत आणि हातामध्ये तिरंगा घेऊन वंदे मातरम म्हणत तशाच पुढे चालत राहिल्या। मात्र तिसरी गोळी लागल्यानंतर त्या धारातीर्थी पडल्या, पण आपला तिरंगा मात्र खाली पडू दिला नाही। मातंगिनी हजरा यांना आज पश्चिम बंगालमध्ये गांधीबुरी या नावाने ओळखले जाते। यातीलच आपल्या पुढच्या स्वातंत्र्य सेनानी आहेत बिनोदिनी दास, ज्यांचं वय वर्ष फक्त 12 असताना साल 1932 मध्ये स्वातंत्र्य सैनिकांना तुरुंगातून सोडवण्यासाठी त्यांनी ब्रिटिश गव्हर्नरवर बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला, पण त्या पकडल्या गेल्या। त्यांच्यावर मारहाणी झाली, पण त्यांनी आपल्या साथीदारांची नावं मात्र उघड केले नाहीत। बिनोदिनी दास तुरुंगातून सुटल्यानंतर परत मोठ्या मोठ्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या। एवढ्या लहान वयामध्ये देशासाठी प्राणपणाला लावणे ही खरी देशभक्ती। आपले पुढचे स्वातंत्र्य सेनानी आहेत खुदीराम बोस, ज्यांनी हसत हसत फाशी स्वीकारली होती। खुदीराम बोस यांचा जन्म 3 डिसेंबर 1889 रोजी बंगाल येथे झाला। त्यांचं वय वर्ष 18 असताना ब्रिटिश अधिकारी किंग्सफोर्डला ठार मारण्यासाठी त्यांनी त्यांच्या गाडीवरती बॉम्ब फेकला, पण चुकीने त्या गाडीतील दुसरे लोक मारले गेले। खुदीराम बोस पकडले गेले आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली। 11 ऑगस्ट 1908 रोजी फाशीच्या दोरीकडे जाताना खुदीराम बोस हसत होते आणि वंदे मातरम म्हणत होते। भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण हुतात्मा म्हणून खुदीराम बोस यांना ओळखले जाते। मित्रांनो, आपल्या पुढील स्वातंत्र्य सेनानी आहेत भिकाजी कामा, ज्यांनी आपला तिरंगा परदेशामध्ये फडकवला। भिकाजी कामा यांचा जन्म 24 सप्टेंबर 1861 रोजी मुंबई येथे झाला। लंडन व पॅरिस येथे राहून भारताच्या स्वातंत्र्याची मागणी त्यांनी जोरदार केली। सन 1907 मध्ये भिकाजी कामा यांनी जर्मनीतील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भारताचा तिरंगा फडकवला आणि हा तिरंगा फडकवून त्यांनी जाहीर केलं की तिरंगा फडकवणे म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा आहे। भारतीय ध्वजाला परदेशामध्ये फडकवणाऱ्या त्या पहिल्या क्रांतिकारक महिला होत्या। आपले पुढील स्वातंत्र्य सेनानी आहेत लोकमान्य टिळक आणि जपानचा गुप्तदुवा। लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी आपल्या परदेशी मित्र राष्ट्रांचा आधार घेतला। त्यांनी जपानमधील काही क्रांतिकारकांशी गुप्त संपर्क ठेवला। लोकमान्य टिळकांच्या या संपर्कातूनच भारतामध्ये शस्त्रास्त्र, निधी व मदत पोहोचली। ब्रिटिशांना ही माहिती मिळेपर्यंत खूप उशीर झाला होता। तोपर्यंत क्रांतीचं हे जाळं पूर्ण भारतभर पसरलं होतं। मित्रांनो, या 5 वीरांची कथा संपूर्ण लोकांना कळायला हवी, कारण भारताला स्वातंत्र्य हे काही लोकांच्या प्रयत्नातून नाही, तर अशा असंख्य गुप्त वीरांच्या बलिदानानं मिळालेलं आहे। अशा वीरांना आपण वंदन करूया। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। जय हिंद।